पेज नंबर 15. मागील व्हिडिओमध्ये आपण कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न याचा अभ्यास केला. क्वेश्चन 14. डिस्क्राइब यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स एक्सपेरिमेंट अँड डिराइव कंडिशन्स फॉर occurrence of dark and bright fringes on the screen. Define fringe width and derive a formula for it. तर आता ही डायग्राम दाखवलेली आहे जॉमेट्री ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. इथे O is the center, S1, S2 are slits. डिस्टन्स बिटवीन दिस टू स्लिट्स S1 आणि S2 मध्ये अंतर आहे किंवा डिस्टन्स आहे स्मॉल डी. हा अँगल आहे थीटा. S2 आणि S2 डॅश याच्यामधील अंतर किंवा सोर्स आणि स्क्रीन S1 S2 हा सोर्स आहे आणि हा स्क्रीन याच्यातील अंतर आहे कॅपिटल डी. आता इथं S1 डॅश आणि S2 डॅश हा सेंटर आहे O डॅश. हा एक पॉईंट घेतलेला आहे P. S1 P आणि S2 P हे जोडून घेतलेले आहेत. P आणि S1 S2 याच्यातलं डिस्टन्स आहे Y. जॉमेट्री ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता इथं पेज नंबर 16. द पॉइंट O डॅश ऑन द स्क्रीन इज इक्विडिस्टंट फ्रॉम S1 आणि S2. S1 आणि S2 पासून पॉइंट हा O डॅश हा एक सेम अंतरावर आहे. This distance traveled by wavelets starting from S1 and S2 to reach O dash will be equal. तर O dash पर्यंत पोहोचण्यासाठी S1 आणि S2 ला सेम अंतर पार पाडावे लागेल. टू वेव्स विल बी इन फेज ॲट O dash. आता या दोन्ही वेव्स इन फेजमध्ये असतील किंवा त्याचा फेज डिफरन्स सेम असेल, रिझल्टिंग इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होईल. दस देअर विल बी ए ब्राईट स्पॉट ॲट O डॅश अँड ए ब्राईट फ्रिंज ॲट द सेंटर ऑफ स्क्रीन परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पेपर. लेट्स डिटरमाइन द पोझिशन्स ऑफ अदर ब्राईट फ्रिंजेस ऑन द स्क्रीन. आता आपण ब्राईट फ्रिंजेस ज्या तयार होणार आहेत त्याच्या पोझिशन स्क्रीनवरच्या पाहू. कन्सिडर एनी पॉईंट P ऑन द स्क्रीन. द वेवलेट्स फ्रॉम S1 and S2 ट्रॅव्हल डिफरंट डिस्टन्सेस to reach P and so phases of waves reaching P will not be same. तर इथं फेज ज्या असतील त्या वेगवेगळ्या आहेत असे दिसून येईल. ही पाथ डिफरन्स डेल्टा L लॅम्डा between S1P and S2P is an integral multiple of lambda. The two waves will interfere constructively. म्हणजे इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो प्रोड्युसिंग ब्राईट फ्रिंज ॲट P. जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो त्यावेळेस ती फ्रिंज ही ब्राईट फ्रिंज असते. ही पाथ डिफरन्स बिटवीन S1P आणि S2P इज हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे पूर्णांक संख्या आणि त्यानं मल्टिप्लाय करायचं. देन डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड ए डार्क फ्रिंज विल बी ॲट P. तर आता जिथे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो त्यावेळेस डार्क फ्रिंज तयार होते. इन ट्रायंगल्स डेल्टा S1 dash P and S2 dash P P1 P. Therefore S2P square minus S1P square is equal to into bracket D capital D square plus Y plus D bracket D by 2 bracket square bracket complete minus big bracket capital D square plus into bracket Y minus small d by 2 D square bracket complete. For now here page number 17. For small d upon d is very less than 1, we can write S2P plus S1P is approximately equal to 2 into capital D. Therefore delta L is equal to 2 into YD divided by 2D is equal to Y into D by D, small d by capital D. Thus, the condition for constructive interference at P can be written as delta L is equal to Yn dot D by D is equal to N into lambda. Equation 1. Yn is equal to position of Y coordinate of nth bright fringe. Bright fringe म्हणजे काय असेल तर constructive interference. N is equal to 0 plus
+-1, +-2 ... It is given by yn is equal to small n into lambda d divided by d. Equation 2. Similarly, the position of nth, that is n is equal to +-1, +-2 ... bracket complete dark fringe म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो and is given by S2p minus S1p is equal to delta L is equal to yn into small d by capital D is equal to bracket मध्ये n minus 1/2 bracket complete into lambda, giving yn is equal to into bracket n minus 1/2 bracket complete lambda into capital D divided by d. तर आता ही टर्म वरती जी घेतलेली आहे ती इथे खाली लिहून घेतलेली आहे. इक्वेशन 3. म्हणजेच द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क और टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस y of n+1 minus yn is equal. This is called a fringe width and is. आता इथे काय म्हणले, फ्रिंज विड्थ म्हणजे काय याची डेफिनेशन दिलेली आहे. तर टू सक्सेसिव्ह म्हणजे अगदी जवळच्या दोन डार्क फ्रिंजमधील अंतर किंवा टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंज दोन जवळच्या ब्राईट फ्रिंजमधील अंतर म्हणजेच फ्रिंज विड्थ असते. देअरफॉर फ्रिंज विड्थ इज इक्वल टू W is equal to delta y is equal to yn plus 1 minus yn. W is equal to lambda d divided by small d. Equation 4. The condition for constructive in terms of phase difference is delta phi of n is equal to n into 2 pi, where n is equal to 0, 1, plus minus 1, plus minus 2. Equation 5. See here, page number 18, that is, this is here 18. Condition for constructive interference in terms of phase difference is delta of phi of n is equal to n into 2 pi, where n is equal to 0, plus minus 1, plus minus 2. Equation 5. Condition for destructive interference in terms of phase difference is. आता इथे या क्वेश्चनमध्ये आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सची कंडिशन आणि म्हणजे त्याचा फॉर्म्युला आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सचा फॉर्म्युला हे पाहिलेलं आहे. तर आता इथे कंडिशन ही मिळते डेल्टा ऑफ फाय ऑफ एन इज इक्वल टू n minus 1/2 इंटू 2 पाय, n इज इक्वल टू +-1, प्लस मायनस 2. इक्वेशन 6. आता ह्या दोन वेगवेगळ्या कंडिशन, एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सची आहे आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स. अशा प्रकारे या प्रश्नामध्ये आपल्याला या दोन कंडिशन मिळालेल्या आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे याच्या आधीचा जर क्वेश्चन केला, कंडिशन फॉर ज्या फेज डिफरन्सच्या ज्या कंडिशन्स आहेत, म्हणजे फेज डिफरन्सची जी ह्याची डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सची आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सच्या, या जर आपण लक्षात ठेवल्या किंवा अभ्यास केला तरच विद्यार्थ्यांनो हे तुम्हाला अगदी पूर्णपणे समजेल.